इंद्रायणीवरील पूल धोकादायक असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी घोषित केलं होतं। स्थानिकांनी सुद्धा पाटी लावली होती। पूल दुर्घटनेनंतर मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। मावळ तालुक्यातील इंद्रायणी नदीवरील जीर्ण पूल कोसळून चौघांचा मृत्यू, 51 जण जखमी। मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची शासकीय मदत जाहीर। आज पुन्हा एनडीआरएफ कडून बचावकार्य सुरू। नव्या पुलासाठी पैसे मंजूर मात्र वापरलेच नाही। 8 कोटींऐवजी 80,000 उल्लेख असलेल्या पत्रावर रवींद्र चव्हाणांची सही। राऊतांचा आरोप तर अजित पवारांसह तत्कालीन मुख्यमंत्र्यांवर सुद्धा गुन्हा दाखल करण्याची मागणी। सरकार बाधित नागरिकांच्या पाठीशी खंबीर उभं, पण मुळात हा प्रसंग का येतो? पूल धोकादायक होता तर तिथे पूर्ण प्रवेशबंदी का झाली नाही? लोकांनी सुद्धा उत्साहाला थोडा आवर घालायला हवं। राज ठाकरेंचं ट्विट। हाँगकाँगवरून दिल्लीला येणारं एअर इंडियाचं बोईंग 787 ड्रीम लायनर विमान पुन्हा हाँगकाँगला रवाना। विमानात तांत्रिक बिघाड झाल्याची शंका। शाखाध्यक्ष विभागाध्यक्ष काम करत नाही तिथे त्वरित पर्याय शोधा। 30 जूनपर्यंत संबंधित पर्यायासह पुन्हा अहवाल सादर करा। मनसेच्या केंद्रीय समितीच्या बैठकीत राज ठाकरेंचे आदेश। अमरावती जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदावरून बच्चू कडू अपात्र, विभागीय सहनिबंधकाचा मोठा निर्णय तर न्यायालयाच्या 1 वर्षाच्या शिक्षेचा ठपका ठेवत कारवाई। पंपावर पेट्रोल सोडून धीरूभाई अंबानी कोट्यधीश झाले तर माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणुकीच्या प्रचार सभेतील अजित पवारांचं वक्तव्य सोशल मीडियावर व्हायरल। राजकोट किल्ल्यावरील चबुतरा परिसर 1 महिन्यात खचला। मालवणच्या आमदारांना समुद्रात उडी मारून प्रायश्चित्त करावं। प्रत्येक ठिकाणी रवींद्र चव्हाणांचंच नाव येत आहे। संजय राऊतांची टीका। मुख्यमंत्री राज ठाकरेंना भेटले असं बोलून गैरसमज पसरवू नका, आशिष शेलारांची प्रतिक्रिया। तर अधिकृत भेटण्याची जागा मंत्रालय किंवा वर्षा बंगला, त्यावेळी ताज लँड एंड्सच्या लॉबीमध्ये अनेक बिल्डर उपस्थित होते, राऊतांचा दावा। सुधाकर बडगुजर यांचा उद्या भाजपमध्ये पक्षप्रवेश होण्याची शक्यता, मात्र सुधाकर बडगुजर यांच्या भाजप प्रवेशाला आमदार हिरेंचा विरोध कायम। आजपासून शाळा सुरू। पालघरच्या दुर्वेशमधील जिल्हा परिषदेच्या शाळेत मुख्यमंत्र्यांकडून मुलांचं स्वागत। मुंबईतील मेट्रो 1 मध्ये तांत्रिक बिघाड, घाटकोपरहून वर्सोवा जाणाऱ्या मेट्रो रखडल्या। विजय रुपाणींचा मृतदेह कुटुंबियांकडे सुपूर्द। राजकोटमध्ये रुपाणींच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार तर अहमदाबाद विमान दुर्घटनेतील 47 जणांचे डीएनए आतापर्यंत जुळले। पंतप्रधान नरेंद्र मोदी सायप्रस दौऱ्यावर। दरम्यान द्विपक्षीय संबंधांसाठी व्यापार आणि गुंतवणुकीच्या दृष्टीनं ही भेट महत्त्वाची। जनगणनेसंदर्भात अधिसूचना प्रसिद्ध, आजपासून प्रक्रिया सुरू। जातीनिहाय जनगणना 2 टप्प्यात होणार। 35 लाखांहून अधिक कर्मचारी काम करणार। ॲपचा सुद्धा वापर होणार। महाराष्ट्राला पावसाचा रेड अलर्ट तर पुढील 24 तास मुसळधारेचे। गोवा, दक्षिण कोकणासह उत्तर कोकणात अतिमुसळधार पावसाचा इशारा। कोल्हापुरातील पंचगंगा नदीवरचा राजाराम बंधारा पुन्हा पाण्याखाली। बंधाऱ्यावरील वाहतूक बंद। पावसामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ। मुसळधार पावसामुळे लोणावळ्यातील भुशी डॅम ओव्हरफ्लो। लोणावळ्यात गेलेल्या 24 तासात 143 मिलीमीटरची नोंद। संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा 20 आणि 21 जूनला पुण्यात असणार। या ठिकाणी या पालख्या मुक्कामी। पालखीच्या पार्श्वभूमीवर पुण्यामध्ये वाहतूक मार्गात बदल। राज्यात कोरोनाचे 40 नवीन रुग्ण तर मुंबईत 22, पुण्यात 10 नवे रुग्ण। राज्यात एकूण 540 सक्रिय रुग्णांची नोंद। आतापर्यंत कोरोनामुळे 28 जणांचा मृत्यू। दक्षिण अमेरिकेतील पेरूमध्ये 6.1 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप। भूकंपात एकाचा मृत्यू तर 5 जण जखमी झाल्याची माहिती। इराण आणि इस्रायलमध्ये संघर्ष सुरूच। आतापर्यंत इराणमध्ये 406 जणांचा मृत्यू तर इस्रायलमधील 128 जण मारले गेल्याचा इराणचा दावा।